अंगणात तुळस आणि शिखरावर कळस हीच आहे महाराष्ट्राची ओळख. कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर हीच आपल्या सौभाग्याची ओळख. ज्या अंगणात तुळस आहे तिथे देवी देवताचा वास आहे आणि ज्या घरात तुळस आहे ते घर स्वर्गासमान आहे. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच ईश्वरी चरणी मी प्रार्थना करते. तर हिंदू धर्मातील घरामध्ये तुळस ही असतेच असते. कार्तिक महिन्यामध्ये तुळशीचा विवाह केला जातो. त्यानंतर आपल्याकडे विवाह समारंभाला आणि लग्नसराई सुरू होते असे म्हटले आहे. आपल्याकडे अशी रीत आहे की तुळशीचं लग्न झाल्याशिवाय लग्नसराई सुरू होत नाही. दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल पौर्णिमा दरम्यान तुळशीचा विवाह लावण्याची पद्धत आहे आणि ते त्रिपुरा पौर्णिमापर्यंत लावले जाते. असे म्हटले जाते की ज्यांच्या घरी तुळशीचे लग्न लावले जाते त्याला कधीही कुठलीही कमी भासत नाही किंवा आपल्या पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा टिकून राहतो. आयुष्यात खूप छान बदल घडून येतात आणि कन्यादानांचं पुण्य प्राप्त होते. तर नुकताच आपण दिवाळी सण साजरी केला आणि छोटी दिवाळी म्हणजे त्याच्यानंतर देव दीपावली म्हणजे देवांची दिवाळी असे म्हटले जाते. भगवान विष्णू जेव्हा 4 महिन्यांच्या योगनिद्रातून जागे होतात तेव्हा त्यांचा विवाह माता तुळशीशी लावण्याची पद्धत आहे. म्हणून तुळशीला खरी प्रिय म्हणजे विष्णुप्रिय असेही म्हटले जाते आणि भगवान विष्णूशी त्यांचं कोणतेही रूप असेल तर त्यांची पूजा तुळशीच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही. असं हे एकामेकांशी नातं आहे. तर आपल्या घरात विष्णूंची लग्न तुळशी मातेचे लावून देतात आणि तर तुम्ही बघू शकता आता खूप छान सुंदर असं माझ्या बहिणीने आणि मी तुळशी मातेला साडी नेसवली आहे आणि खरंच जसं लग्न घर असतं ना तसंच पूर्ण वातावरण झालं होतं. तर आपण त्या दिवशी तुळशी मातेला खूप छान असं नवरीसारखं नटवतो. तर आता आम्ही बघा सुंदर अशी तुळशी मातेला साडी घातली आहे. छान नवरीप्रमाणेच नटवतो आहे आणि हार वगैरे घालतोय. खूप सुंदर असं पारंपरिक पद्धतीने आम्ही सजवतोय आणि लग्न लावणार आहे. तर तुळशी विवाह हा प्रत्येकाने आपल्या घरामध्ये दारामध्ये केलंच पाहिजे. वैवाहिक जीवनात काही अडचणी असेल तर दूर होतात. सुख शांती समृद्धी घरात येते. त्यासोबत ज्यांची लग्न जमत नाही आहे त्यांनी हा तुळशी विवाह आपल्या घरी केलाच पाहिजे. त्यामुळे मुलामुलींची लग्न हे पटकन जुळवतात आणि तुळशी विवाह हा अतिशय पवित्र सोहळा आहे. त्यामुळे दरवर्षी आपल्या तुळशी विवाह केलाच पाहिजे. आणि बघा तुम्ही करा नक्की. ज्यांच्या घरी तुळस नसेल तर तुळशीचं रोप आणा, तुळस लावा आणि त्यांचं दरवर्षी असं लग्न लावा. तर नक्की तुम्ही बघा, तुम्हाला खूप छान अनुभव येईल. तर तुळशीचा विवाह विष्णुरूप असलेल्या शाळीग्रामशी केला जातो आणि काही भागात कृष्णांशी पण केला जातो. तसेच आम्ही आता कृष्ण छान बाळकृष्णाला ठेवलेलं आहे. त्यांना पण सुद्धा खूप सुंदर असं सजवलं आहे आणि त्याच्या बाजूला आम्ही जी तुळस ठेवली आहे छोटीशी तिलासुद्धा असं छान नटवलं आहे. तर आता आमची परीसुद्धा बघा कशी नटली आहे आणि ती सगळेजण खूप जमा झालेत आणि सगळ्यांनी लग्नाला या. आम्ही तुळशीचं लग्न लावतो आहे. परी बोल ना. तर माझ्या भाच्यानी आणि मी दोघांनी मिळून आम्ही खूप सुंदर आर्याने सुद्धा बघा किती छान अशी रांगोळी काढली दारात आणि तिघांनी मिळून अशी तुळशीची मस्त अशी रांगोळी काढली आणि तिथे लिहिलं सुद्धा आहे चिंच बोर आवळा कृष्ण आमचा सावळा. आम्ही आता रेडी झालोय लग्नासाठी. आमचे नवरा नवरी नटतायत अजून. इथे तुम्ही बघतच असाल मध्ये मध्ये माणसं पण येतात. तीही नटवण्यात बिझी असल्यामुळे आम्हाला डिस्टर्ब होतंय. सो आम्ही ट्राय करतोय लवकरात लवकर लग्न उरवण्याचा. सो लागेल आणि तो तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल आणि आवडेल देखील. खूप सो तर आम्ही नैवेद्य दाखवण्यासाठी डाळ भात पुरी भाजी श्रीखंड असं छान नैवेद्यासाठी जेवण तयार केलेलं आहे आणि आता नैवेद्य दाखवायचं आहे. जेवण सगळं रेडी झालं होतं. फक्त पुऱ्या म्हटलं गरम गरम काढू त्यासाठी मग आता तर पुऱ्या सगळ्या करतोय आम्ही.
असं आपण नवरीला नटवली आहे तर मी तुम्हाला डिटेल दाखवते अशी. हे बघा, हे बघा. तर असं सुंदर असं तुळशी मातेला साडी घातलेली आहे आणि छान नथ घातलेली आहे, दागिने घातले आहेत आणि इतकी सुंदर अशी तुळशी माता दिसत आहे ना, खरंच की अक्षरशः नवरी वाटत होती. आणि छोटीशी आपली तुळस ठेवली त्याच्या बाजूला. ती अक्षता वाटते का तू? येस. हा, दे सगळ्यांना दे. आम्ही दोघी वर हे बघा, सगळे आमचे बाजूचे म्हणजे शेजारचे सगळे वराडीच म्हणा आपल्या लग्नाचे, तर सगळे जमा झालेले आहेत. हा हा. सदा मंगलम शुभमंगल. थँक्यू सगळेजण लग्नाला आले तुम्ही, थँक्यू. हे आता आहे ना हर्षद, तुळशीचं लग्न झालं ना त्याच्यानंतर सगळ्यांची लग्न लागतात ना, त्यांची नाही झाले त्यांची, तर हर्षदचा नंबर आता. हर्षद तू उभा राहिला ना, आता तुझं लग्न लागणार. कोणाचा? हा, गेला का आतमध्ये? हा, तुझं पण लग्न लवकर होणार. बघा आमची नवरी किती सुंदर दिसते, खूप. अरे पाय पडायचं तर पडून घे म्हणजे ऊस आहे हे मामा असतो तुळशीचा, आणि ही आपली तुळस, ही आता लग्न झाल्यानंतर वैकुंठाला जाते, कृष्णाबरोबर लग्न लावतात मेन म्हणजे. आणि त्याच्यानंतर आता तुळशीचं लग्न झाल्यानंतर सगळ्यांची लग्न, ज्यांची नाही झाली त्यांची लग्न लागतात, लग्न सराई सुरू होते. तर अशा पद्धतीने आम्ही छान असं लग्न पारंपरिक पद्धतीने लावलेलं आहे आणि दरवर्षी असं आम्ही पारंपरिक पद्धतीने लग्न लावत असतो तुळशीचं. तर तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं होतं लग्न. आणि आता आमचे वराडे आले तर जेवण, आईस्क्रीम वगैरे होईल, पार्टी होईल, तर आपण एन्जॉय करू. अच्छा, ऑर्डर दिली का? गुलाबजामुन आहेत का? हा, जाऊ दे, काहीतरी गोड जेवणाचे डायरेक्ट काय गुलाबजामुनच खातोय. हे जेवायला बसायचंय आता. कसं झालं लग्न? आवडलं का? आवडलं? छान होतं ना, पारंपरिक पद्धतीने लग्न लावतो, असंच आपण दरवर्षी लावतो लग्न. आता पुढच्या वर्षी पण तुम्ही नक्की या लग्नाला. हा, बाळाला लग्नाला घेऊन या. तर खूप आम्ही छान असं डान्स पण करतोय आणि खरंच मी म्हटल्याप्रमाणे अगदी लग्न घरच वाटत आहे.
तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवत राहा. बघा. तर प्लीज माझ्या बहिणीच्या चॅनलला, तुमच्या जे माझ्या बहिणीचे जे चॅनल्सवरती जे ब्लॉग्स असतात, जे छोटे छोटे रील असतात, तुम्हाला कसे वाटतात, तर प्लीज तिचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना, तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि माझ्या बहिणीला असंच तुमचं सहयोग मिळू द्या, हेच बोलेल. बाय बाय. बाय. बाय.